आजच्या व्हिडिओमध्ये आपण विभक्ती, विभक्तीचे प्रत्यय आणि कारकार्थ याची माहिती घेणार आहोत. तर पहा, हा चार्ट तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. परंतु विभक्ती कशाला म्हणतात? तर पहा, वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी जो काही संबंध असतो, तो ज्या बदलांनी म्हणजे ज्या विकारांनी दाखवला जातो त्याला विकारांना विभक्ती असे म्हणतात. मग याचे एकूण 8 गट केले आहेत. प्रथमा, द्वितीय, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. पहा, विभक्तीचे प्रत्यय यामध्ये एकवचन आणि अनेकवचन दिलेले आहे. कारण नामांचं एकवचन आणि अनेकवचन असं बदल होतो. मग एकवचनमध्ये पहा, जर प्रत्यय दिलं नसेल तर ते काय असणार आहे? प्रथमा विभक्तीमध्ये असणार आहे आणि त्याचा कारकार्थ कर्ता आहे. त्यानंतर पहा, द्वितीयाचे प्रत्यय आहेत सलाते आणि सलानाते आणि याचा कारकार्थ आहे कर्म. तृतीयाचे प्रत्यय आहेत नेशी, निहीशी आणि याचा कारकार्थ आहे करण. याचा अर्थ काय होतो? साधन. चतुर्थीचे कारकार्थ आहेत सलाते, सलानाते. याचा कारकार्थ संप्रदान. याचाच अर्थ दान किंवा भेट असा होतो. पंचमीचे प्रत्यय आहेत उन्हून आणि उन्हून. याचा कारकार्थ आहे अपादान. याचा अर्थ काय होतो? वियोग किंवा दुरावा. षष्टीचे आहेत चाचीचे, चेचाची आणि याचा कारकार्थ संबंध आहे. याचे प्रत्यय आहेत तय्या आणि तय्या आणि याचा कारकार्थ अधिकरण. ज्याचा अर्थ स्थळ किंवा वेळ असा होतो. संबोधनमध्ये एकवचनमध्ये प्रत्यय येत नाही तर अनेक वचनमध्ये नो हे प्रत्यय येतं आणि याचा कारकार्थ हाक येतो.